स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतर व्हॅलेंटाईन डे निमित्त नवऱ्याने बायकोसाठी पांढरे गुलाब आणले. बायको: हा पांढरा गुलाब कोणता आहे? आपण व्हॅलेंटाईन डेला लाल गुलाब देतो ना. नवरा: आत्ता मला आयुष्यात प्रेमापेक्षा शांतीची गरज जास्त आहे. एक नवरा साधूकडे जातो. नवरा: बाबा, रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो. कुठली तरी अद्भुत किरणे दिसतात. काय करू? साधू: अरे पासवर्ड टाक मोबाईलला तुझ्या. उद्या तुझा मोबाईल चेक करते ती. बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. नवरा: अरे वा, इतका आवडतो मी तुला. बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार? शिक्षक: हे जग नश्वर आहे. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी दुनिया सोडून जावं लागणार आहे. या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. चम्या: हे मी या वर्गातला नाहीच आहे. वडील: बेटा, ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाहीये. मुलगा: काय बोलताय पप्पा, मी सगळ्या चेक करून आणलेल्या. गण्याच्या गर्लफ्रेंडने त्याला पत्र लिहिले. माझ्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे. तो तुझ्यापेक्षा चांगला आहे. मी त्याची पत्नी बनणार आहे. मी तुला दिलेला माझा फोटो मला परत दे. गण्याने आपल्या सगळ्या मित्राच्या गर्लफ्रेंडचा 30 फोटो जमा केला. त्यामध्ये तिचा फोटो ठेवून तिला पत्र लिहिले. या फोटोमधून तू घे. पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर ओढत मी म्हणालो, मी बारीक झालोय का ग? हा बरमुडा बघ किती खाली सरकतो. किचनमधून हातात लाटणं घेऊन पतिश्री बोलल्या, आरशात बघा. बारीक म्हणे, इलास्टिकची कॅपॅसिटी संपली. जीव गेला त्या बरमुड्याचा. बाप: मला 4 मुलं आहेत. पहिल्याने MBA केले, दुसऱ्याने BA केले, तिसऱ्याने PhD केले आणि चौथा चोर आहे. मित्र: चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाही काढत? बाप: कसा काढू? तो एकटाच कमवतो, बाकी सगळे बेरोजगार आहेत. पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे. दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू? पहिला गाढव: खरं तर कधी कधी वाटतं असं, पण माझ्या मालकिनीची मुलगी आहे ना, ती खूप सॉलिड आहे यार. तिने कधी काही चूक केली की मालक बोलतो, नीट वागला नाहीस तर ते या गाढवाशी तुझं लग्न लावून देईल. या आशेवर मी अजून आहे इथं. No, 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 no. सासूबाई: सूनबाई, टिकली लाव. सून: जीन्सवर टिकली नाही लावत कोणी. सासूबाई: जीन्सवर नाही सांगत मी, कपाळावर लावायला सांगते आहे टिकली. सून बेहोश, सासू मदहोश. गणपुले सर: सांगा पाहू, सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजू: झेब्रा. गणपुले सर: असं का बर? मंजू: कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना. दारुड्या: डॉक्टर साहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का? डॉक्टर: हो नक्कीच, आजपर्यंत मी अनेकांची सोडविली आहे. दारुड्या: अहो, पोलिसांनी माझ्या 4 बाटल्या पकडल्यात, कृपया सोडवून आणा ना. काळू: मी आणि माझी बायको 20 वर्षापासून सुखी होतो. काळू: मग काय झाले? बाळू एकदम गप्प. काळू: सांगा की हो. बाळू: काय नाही, आमचं लग्न झालं नंतर. पक्या बाईकवरून एका मुलीला बघत बघत जात असतो. तेवढ्यात बाईकवरून तो पडतो. तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होतं? पक्या उठतो आणि बोलतो, अगं ये म्हशे, ही काय करते? माझी बाईकवरून उतरायची स्टाईल आहे ती. 3 जण आपापसात बोलत असतात. पहिला: माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये माशासारखा तरंगतो. दुसरा: हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये हवेसारखा तरंगतो. तिसरा: तुम्ही काय उगीच भांडता, माझा मुलगा तर
फार ग्रेट आहे. पहिला आणि दुसरा कसा काय? तिसरा, माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमिंग पूल तयार करतो. Oh, no, 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 no. गण्या, डॉक्टर, मला सारखं वाटते की मी देव आहे. सायकोलॉजिस्ट, असं कधीपासून वाटतंय तुम्हाला? गण्या, जेव्हापासून मी हे विश्व घडवलं ना, अगदी तेव्हापासून. डॉक्टर, हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा. गंपू, डॉक्टर, मी दररोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. डॉक्टर, किती वेळ खेळता? गंपू, जोपर्यंत मोबाईलचा चार्जिंग असतो तोपर्यंत. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेंट जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.